ओवीस किचन या रेसिपी चॅनलमध्ये तुमचे स्वागत आहे. तर आज आपण चक्क आप्पे पात्रामध्ये बीट टाकून अतिशय पौष्टिक आणि हेल्दी अशी रेसिपी करणार आहोत. ही रेसिपी ना जर तुम्ही एकदा केली ना तर खरंच या रेसिपीच्या प्रेमात पडाल. इतकी जास्त अप्रतिम ही रेसिपी होणार आहे. बीट स्वस्त झाले तरी भरपूर आणून ही रेसिपी कराल आणि महाग असेल ना तरीसुद्धा ही रेसिपी करण्यासाठी मार्केटमधून मात्र तुम्ही बीट आणालच. ही मी 100% गॅरंटी देते. कारण की रेसिपीज खूप जास्त अप्रतिम होते. तर चला थोडाही वेळ न घालवताना लगेच व्हिडिओला सुरुवात करूया. त्याआधी जर चॅनलवरती नवीन असाल आणि चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल ना, तर नक्कीच एक लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. कारण की माझ्या अशाच नवनवीन व्हिडिओ पाहायला जर तुम्हाला आवडत असेल ना, तर त्याचं नेहमी नोटिफिकेशन तुम्हाला येईल आणि तुम्हालासुद्धा अगदी छान अशा रेसिपी पाहायला मिळतील. इथे मी एक बीट किसून घेतला आहे. बीटाची सुरुवातीला साल काढून घेतली आहे आणि नंतरच हे बीट आपण किसायचं आहे. खरं तर बीट तुम्ही बारीक किसणीने किसा, मोठ्या किसणीने किसा, कोणत्याही किसणीने तुम्ही इथे बीट किसू शकता. मी हे बीट ना बारीक किसणीने किसून घेतलं आहे. आता थोडा वेळ बीट आपल्याला साईडला ठेवायचं आहे आणि इथे मूठभर कोथिंबीर घ्यायची आहे. कोथिंबीर या रेसिपीमध्ये ना आवर्जून घाला, कारण की कोथिंबीरने अगदी छान अशी टेस्ट येते या रेसिपीला. त्यामुळे कोथिंबीर आवर्जून घाला आणि जर तुमच्याकडे कोथिंबीर नसेलच तर तुम्ही स्किपसुद्धा इथे करू शकता. पण असेल ना तर आवर्जून घाला आणि भरपूर घाला म्हणजे छानसुद्धा टेस्ट येते. कोथिंबीर बघा अगदी बारीक-बारीक अशी आपल्याला चिरून घ्यायची आहे. इथे पाहू शकता अगदी बारीक कोथिंबीर कट करून झाली आहे. त्याचबरोबर आपल्याला इथे एक मीडियम आकाराचा कांदा घ्यायचा आहे. आता ही रेसिपी ना मी 2 जणांसाठी करते. त्यानुसार जे काही साहित्य घेतलं आहे ना, ते त्यानुसार घेतलेलं आहे. तुम्ही जितक्या लोकांसाठी करत असाल ना, त्यानुसार इथे तुम्ही साहित्याचं प्रमाण कमी जास्त करू शकता. तर इथे बघा एक बीट घेतलं आहे, त्यामुळे एक मीडियम आकाराचा कांदा घेतला आहे आणि मूठभर कोथिंबीर घेतली आहे. जर तुम्ही 2-3 बीट घेणार असाल, तर मग कांद्याचं प्रमाणसुद्धा तुम्ही थोडंफार इथे वाढवू शकता. आता कांदा ना आपल्याला अगदी बारीक असा कट करून घ्यायचा आहे. पाहू शकता जितका कांदा बारीक कट करता येईल ना, तितका कट करून घ्या. किंवा मग जर तुम्हाला अशा पद्धतीने बारीक कट करता येत नसेल किंवा मग तुम्हाला बारीक कट करायला जमत नसेल, तर तर तुम्ही आपलं जे चॉपिंगचं कटरचं भांडं असतं ना, त्यामध्ये सुद्धा तुम्ही कांदा बारीक असा कट करू शकता. इथे पाहू शकता आपला कांदासुद्धा बारीक असा कट करून झालेला आहे. आता हे सुद्धा थोड्या वेळ साईडला ठेवूया. एक मिक्सरचं भांडं घेतलं आहे. त्यामध्ये अर्धी वाटी बारीक रवा घातला आहे. जर तुमच्याकडे जाड रवा असेल ना, त्याचासुद्धा इथे तुम्ही वापर करू शकता. कारण की हा रवा आपल्याला मिक्सरच्याच भांड्यामध्ये टाकायचा आहे. आता रवा ना इथे मी कच्चा घेतला आहे. तुम्हीसुद्धा कच्च्याच रव्याचा वापर करा. अर्धी वाटी पोहे घेतले आहे. ज्या वाटीने ना रवा मोजून घेतला आहे ना, त्याच वाटीने सुद्धा इथे मी पोहेसुद्धा मोजून घेतले आहे. पोहे आपल्याला भिजवून घ्यायचे आहेत छान जास्तीच्या पाण्यात आणि भिजवलेले पोहे यामध्ये घालायचे आहे. थोडंसं पाणी टाकून हे छान असं वाटून घ्यायचं आहे. पाहू शकता अगदी फाईन असं वाटलेलं आहे. अजिबातच पोह्याचे वगैरे तुकडे यामध्ये राहिलेले नाही आहे. अगदी छान असं बारीक वाटायचं आहे. जितकं तुम्हाला बारीक वाटता येईल ना, तितकं हे तुम्हाला बारीक वाटून घ्यायचं आहे. आणि वाटताना ना खूप जास्त पाणी घालू नका. जर तुम्ही पाण्याचं प्रमाण जास्त वाढवलं ना, तर रेसिपी आपली फसू शकते आणि जर चुकून पाणी तुमच्याकडून जास्त झालंच, तर पुढे काय करायचं नाही हे सुद्धा मी तुम्हाला सांगणार आहे. त्यामुळे व्हिडिओ कुठेही स्किप करू नका. शेवटपर्यंत मात्र नक्की पहा. ही रेसिपी पाहून ना तुम्हाला खरंच आश्चर्य वाटणार आहे आणि दिसायलासुद्धा अगदी सुरेख दिसते. त्यामुळे नक्कीच व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. जितकी दिसायला छान दिसते ना, तितकीच खायला अप्रतिम लागते. लहानांपासून मोठ्यांपर्यंत अगदी चाटून पुसून खातील इतकी जास्त अप्रतिम ही रेसिपी होती. मिक्सरच्या भांड्यामध्ये बीट टाकलं आहे. त्यामध्ये लसूण आणि हिरवी मिरची घातली आहे आणि अगदी छान असं वाटून घेतलं आहे. वाटताना ना अगदी थोडंसं पाणी घातलं आहे. कारण की आपण सुरुवातीला जे रवा आणि पोहे वाटून घेतले होते ना, त्यामध्ये सुद्धा थोडं पाणी घातलं होतं. त्यामुळे इथे सुद्धा आपल्याला अगदी थोडं पाणी घालायचं आहे. खूपसुद्धा पाणी घालू नका. पाहू शकता बीटामुळे किती छान असा रंगसुद्धा आलेला आहे. मुलांना जर असं बीट खायला दिलं ना, तर नक्कीच मुले खात नाही किंवा मोठ्यांनासुद्धा खूप जास्त असं बीट आवडत नाही. पण अशा पद्धतीची तुम्ही रेसिपी केली ना, तर ते अगदी 2 ते 3 बीट आरामात खातील. इतकी जास्त चमचमीत टेस्टी ही रेसिपी तयार होते. पाहू शकता अगदी छान असं हे मिक्स करून घेतलं आहे. उन्हाळ्यामध्ये ना शक्यतो आवर्जून ही रेसिपी करा. खूप जास्त प्रोटीनने भरलेली आहे आणि मुलं ना उन्हाळ्यामध्ये जास्त जेवण करत नाही. पण अशा पद्धतीचं काही पोटभरीचं आणि त्यांच्या आवडीचं खायला दिलं ना, तर नक्कीच ते अगदी आवडीने खातील. आता यामध्ये जी आपण चिरून घेतली होती कोथिंबीर ती घालून घेतली आहे. भरपूर असा कांदा घालून घेतला आहे चिरून आणि जिरी मोहरीची इथे मी फोडणीसुद्धा घातली आहे. त्यामध्ये थोडीशी मी पांढरे तीळसुद्धा घालून घेतले आहेत पाहू शकता.
आणि आता हे सगळं बॅटर ना आपल्याला अगदी छान असं मिक्स करून घ्यायचं आहे. अशा पद्धतीने फोडणी घातली ना, या पदार्थाची टेस्ट जी आहे ना, ती अजून छान वाढते. त्यामुळे फोडणी आवर्जून घाला. अगदी छान टेस्टसुद्धा येते आणि आपल्या पदार्थाचा वाससुद्धा, सुगंधसुद्धा अगदी छान येतो. पाहू शकता अगदी छान असं बॅटर मिक्स करून घेतलं आहे. आता यामध्ये ना अगदी थोडासा इनो घालायचा आहे. बघा अख्खी पुडी नव्हती इथे मी, इनो फक्त थोडासाच होता पुडीमध्ये. तोच पुडीमधला इनो मी यामध्ये घातलेला आहे. अगदी चिमूटभर म्हटलं ना तरी चालेल, थोडासा अगदी इनो घातला आहे. इनोच्या ऐवजी तुम्ही इथे सोड्याचा सुद्धा वापर करू शकता. इनो घातल्यानंतर इथे मी 10 सेकंदच फक्त ते हलवून घेतलं. खूप जास्तसुद्धा हलवत बसायचं नाही. आता अप्पेपात्रामध्ये ना थोडं-थोडं आपल्याला तेल सोडून घ्यायचं आहे. खूप जास्तसुद्धा तेल सोडायचं नाही. पाहू शकता अगदी थोडंसं तेल सोडून घेतलं आहे आणि अशा पद्धतीने थोडंसं अप्पेपात्र हलवून घ्या म्हणजे अगदी सगळीकडून तेल लागतं. पाहू शकता आता गॅस मीडियम ठेवलेला आहे मी. खूप फास्टसुद्धा गॅस केला नाही. जर तुम्ही फास्ट गॅस केला ना, तर मग तेल जळू शकतं. त्यामुळे शक्यतो गॅस स्लो ठेवा. आता यामध्ये ना मी थोडंसं पांढरे तीळ, काळे तीळ आणि थोडीशी मोहरी घातली आहे. पाहू शकता सगळं एकत्रित मिक्स केलं होतं आणि ते यामध्ये थोडं-थोडं घातलेलं आहे. याने आपला पदार्थसुद्धा दिसायला छान दिसतो. पाहू शकता अगदी या पद्धतीने असं ना मी मिक्स करून घेतलं होतं आणि सगळे यामध्ये अगदी थोडं-थोडं टाकून घेतलेलं आहे. हे घालणं ऑप्शनल आहे. तुम्हाला जर आवडत असेल तर घाला. तुम्ही स्किप केलं ना तरी चालतं. आता बघा छान असं पॅन तापलेलं आहे म्हणजेच आपलं आप्पेपात्र ना छान तापलेलं आहे. आता यामध्ये अगदी 1-1 चमचा यामध्ये हे बॅटर सोडून घेऊया. आता सुरुवातीला ना मध्यभागी आपल्याला बॅटर सोडायचं नाही, कडेपासून बॅटर सोडायचं आहे. जर तुम्ही सुरुवातीला मध्यभागी बॅटर सोडलं ना, तर मग त्याची शिजण्याची प्रोसेस ना ती पटकन होते. कारण की गॅसची फ्लेम जी आहे ना, ती मध्यभागी लवकर लागते किंवा मग खूप जास्त लागते ना, त्यामुळे आपल्याला सुरुवातीला साईडने सोडायचं आहे बॅटर आणि नंतरनी शेवटी हे मध्ये सोडायचं आहे. आता झाकण ठेवून याला एक छान अशी वाफ काढून घेऊया. तोपर्यंत यासोबत आपण जी चटणी करणार आहोत ना, ती करून घेऊया. ही चटणी नक्की करा म्हणजे छानसुद्धा लागतात आपल्या आप्पे यासोबत खायला आणि जर तुम्हाला नसेल आवडत ना, तर तुम्ही टोमॅटो केचप किंवा मग दुसऱ्या कोणत्याही कशासोबत खाऊ शकता. मिक्सरच्या भांड्यामध्ये मूठभर कोथिंबीर घेतली आहे, थोडासा पुदिना, अगदी थोडंसं लसूण घेतलं आहे सोलून, 2 हिरव्या मिरच्या घातल्या आहेत आणि थोडंसं इथे मी सुकं खोबरं घातलं आहे. सुक्या खोबऱ्याचे काप घातले आहेत. तुमच्याकडे जर किसलेलं खोबरं असेल किंवा मग ओलं वगैरे खोबरं असेल ना, ते घातलं तरी चालेल. ओलं खोबऱ्याने ना अजून छान टेस्ट येते चटणीला, त्यामुळे ओलं खोबरं असेल तर आवर्जून घाला. अगदी 2 चमचे इतपत शेंगदाणे घालून घेतले आहेत. छोटे 2 चमचे इतपत मी दही घातलेलं आहे. दही घालणं ऑप्शनल आहे. आवडत असेल तरच घाला किंवा मग तुम्ही स्किपसुद्धा करू शकता. आता चवीनुसार यामध्ये मीठ घालून घेतलं आहे आणि थोडंसं पाणी टाकून ही चटणी आपल्याला छान अशी वाटून घ्यायची आहे. खूप जास्तसुद्धा पाणी टाकू नका. जर तुम्ही खूप जास्त प्रमाणात पाणी टाकलं ना, तर चटणी खूप पातळ होईल आणि आप्पेसोबत खायला ना थोडीशी चटणी घट्ट असली ना, की छान लागते. इथे पाहू शकता चटणी छान अशी मी बारीक वाटून घेतली आहे. अगदी हिरवीगार अशी चटणी आपली तयार झालेली आहे. ही चटणी ना आवर्जून करा आप्पेसोबत. जर तुमच्याकडे पुदिना वगैरे नसेल ना, तर तुम्ही फक्त कोथिंबीर घ्या भरपूर, हिरवी मिरची घ्या, लसूण, शेंगदाणे आणि खोबरं घ्या आणि ही चटणी करून पहा. खूप जास्त अप्रतिम लागते. त्यामुळे आवर्जून करा. आता एका वाटीमध्ये ही चटणी पाहू शकता मी काढून घेतली आहे. अगदी पातळसुद्धा चटणी नाही आहे. अगदी छान अशी थिकनेस आहे चटणीची. तुम्हीसुद्धा याच पद्धतीने चटणी थोडीशी घट्टसर करा. एका पळीमध्ये ना तेल कडकडीत तापून घेतलं आहे. 1 चमचा तेल. यामध्ये जिरी आणि मोहरीची फोडणी घालून घेतली आहे. ही फोडणी घातल्यामुळे ना चटणीला छान अशी टेस्ट येते. आता चटणीमध्ये ना मीठसुद्धा आपण पहा सुरुवातीलाच घातलेलं आहे. त्यामुळे नंतर ना आपल्याला मीठ वगैरे घालायचं नाही आहे. आता छान अशी चटणी हलवून घेऊया. तुम्ही ही चटणी ना डोश्यासोबत, इडलीसोबत किंवा उत्तप्पा वगैरे केला ना त्यासोबतसुद्धा करू शकता. कारण की त्याच्यासोबतसुद्धा ही चटणी अगदी अप्रतिम लागते. त्यामुळे कोणत्याही रेसिपीसोबत तुम्ही ही चटणी नक्कीच बनवू शकता. आता आपली चटणी तयार झालेली आहे. तोपर्यंत ज्या आप्पे आपले आहेत ना ते सुद्धा पाहू शकता छान टम्म फुगलेले आहेत. तुम्ही जर बॅटर फुल भरून घातलं ना तर आप्पे अजून जास्त छान फुगतील. पण इथे ना आपण थोडं-थोडंच बॅटर यामध्ये घातलं होतं. आता अशा पद्धतीनं ना एक साईड पलटी करून घेऊया. पाहू शकता आपण जे सुरुवातीला तीळ आणि पांढरे तीळ, थोडीशी जिरी मोहरी वगैरे घातलं होतं ना, त्यामुळे दिसायलासुद्धा हे अगदी छान दिसतात. पण जर तुम्ही स्किप केलं ना तरीसुद्धा चालू शकतं. आता बघा सगळे आप्पे मी पलटी करून घेते. अगदी पौष्टिक रेसिपी आहे. आपण नेहमीच आप्पे करतो किंवा मग डाळ वगैरे भिजवून आप्पे करतो. पण अशा पद्धतीचे सुद्धा झटपट आप्पे करून पहा. मुलेसुद्धा कलरमुळे ना अगदी आवडीने खातील.
त्यांना कळणारसुद्धा नाही की यामध्ये बीट घातलेलं आहे. कारण की बीटाची अजिबातच असा उबट वगैरे वास येत नाही. कोणालाही कळणार नाही की यामध्ये बीटाचा वापर केलेला आहे. आता इथे बघा, सगळे आप्पे मी पलटी करून घेते. तोपर्यंत जर तुम्ही चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल ना, तर नक्कीच एक लाईक आणि सबस्क्राईब करून घ्या. कारण की तुमचं एक एक लाईक, एक एक सबस्क्राईब हे माझ्यासारख्या नवीन यूट्यूबरसाठी ना खूप जास्त मोलाचं असतं. इथे पाहू शकता, झाकण ठेवून दुसरी साईडसुद्धा इथे मी थोडा वेळ होऊन दिलेली आहे. आणि अगदी छान असे टम्म आपले आप्पे फुगलेले आहेत. दिसायलासुद्धा ना अगदी छान दिसत आहे. एखाद्या चमच्याने वगैरे हे आप्पे तुम्ही काढून घेऊ शकता. आता इथे मी सगळे आप्पे एका प्लेटमध्ये काढून घेते. अगदी पौष्टिक रेसिपी आहे, बनवायलासुद्धा झटपट आहे. फक्त आपल्याला बीट घ्यायचं आहे, थोडेसे पोहे, रवा वाटून घ्यायचा आहे आणि हे आप्पे करून घ्यायचे आहेत. मुलांना कधीतरी अशा पद्धतीचा नाश्ता भेटला किंवा डब्यालासुद्धा अशा पद्धतीचं काहीतरी नवीन भेटलं ना, तर मुलेसुद्धा अगदी आवडीने खातील. त्यामुळे नक्कीच एकदा करून पहा. तर इथे पाहू शकता, आपले आप्पे आणि चटणी तयार झालेली आहे. अगदी मऊसूत झालेले आहेत, टम्मसुद्धा छान फुगलेले आहेत. थंड झाली ना तरीसुद्धा खूप जास्त अप्रतिम लागतात खायला. मुलांना कधीतरी भाजी चपाती देण्यापेक्षा ना असं काहीतरी वेगळं देऊन पहा. ते सुद्धा अगदी डब्बा संपवूनच येतील, इतके जास्त अप्रतिम हे आप्पे तयार होतात. तर आजची ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली? मला हे कमेंट करून नक्की सांगा आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला एक लाईक आणि एक सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटूया आपण अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.